नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंद 4 अध्याय 14 वेन राजाची कथा। श्लोक नंबर 42। नांगस्य वंशो राजर्षे एष संस्थातुमर्हति अमोघवीर्या हि नृपा वंशे अस्मिन् केशवाश्रयः। नांगस्य वंशो राजर्षे एष संस्थातुमर्हसि अमोघवीर्या हि नृपा वंशे। Is it Nipa or Nipa? अमोघवीर्या हि नृपा वंशेऽस्मिन् केशवाश्रयः। नांगस्य वंशो राजर्षे एष संस्थातुमर्हसि अमोघवीर्या हि नृपा वंशेऽस्मिन् केशवाश्रयः। नांगस्य वंशो राजर्षे एष संस्थातुमर्हसि अमोघवीर्या हि नृपा वंशेऽस्मिन् केशवाश्रयः। नांगस्य वंशो राजर्षे एष संस्थातुमर्हसि अमोघवीर्या हि नृपा वंशेऽस्मिन् केशवाश्रयः। नांगस्य वंशो राजर्षे एष संस्थातुमर्हति अमोघवीर्या हि नृपा वंशेऽस्मिन् केशवाश्रयः। नाही अंगस्य अंग महाराजांचा वंश राजऋषे ऋषितुल्य राजा एषः हा संस्थातुम नष्ट होने अर्हति योग्य अमोघ निष्पाप शक्तिशाली वीर्यः त्यांचे वीर्य ही कारण नृपः राजा वंशे कुळामध्ये अस्मिन् या केशव भगवान श्री केशवांच्या
आश्रयः आश्रयाखाली. भाषांतर आहे. ऋषींनी ठरविले की राजर्षी अंग महाराजांच्या वंशातील संतती नष्ट होणे योग्य नाही. कारण या वंशातील वीर्य अतिशक्तिशाली आहे आणि म्हणून त्यातील संततीचा कल भगवंतांचा भक्त होण्याकडेच होता. हे शेवटचे काही श्लोक आहेत, आज संपूया आपण. ऋषी मुनी सगळे गोंधळून गेलेत, कन्फ्यूज झालेत आणि मग विचार करत आहेत की आपण करायला गेलोय आणि झालंय. वेनाला मारलं, परंतु आता राजा नाही, त्यामुळे परत राज्य व्यवस्था बिघडली. दुसरा कुठला राजा आणायचा तर सापडत नाही. ही सृष्टीच्या निर्मितीच्या अगदी सुरुवातीची गोष्ट आहे. त्यामुळे तेव्हा अंगराजाची ही जी वंशावळ होती ती ध्रुव महाराजांच्या पासून आलेली होती. तर ऋषी मुनींनी पुढे हा विचार केला की अंग महाराजांची संतती नष्ट होणे योग्य नाही. त्यांनीच नष्ट केलं, पण ते योग्य नाही. मग ते आपल्या योग सिद्धीतून उपाय शोधून काढतात की आता करायचं काय. पुढे वाचूया आपण. तात्पर्य: अनुवांशिक परंपरेच्या शुद्धतेस अमोघ वीर्य असे म्हटले जाते. शुद्धतेला अनुवांशिक म्हणजे हेरिडेटरी जी शुद्धता असते, आणि पूर्वीच्या काळात ही हेरिडेटरी शुद्धता होती. म्हणूनच लोक वर्ण, गोत्र वगैरे बघायचे लग्नाच्या वेळेला. हळूहळू जसं जसं कलियुग सुरू झाला, कलियुगामध्ये पण आता 5000 वर्ष झाली, लोक इंद्रिय तृप्तीच्या इतके अधीन होऊन गेले, त्यांनी हे सगळं बघायचं बंद केलं आणि मग वर्णसंकर झाला, जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. वर्णसंकरचा शब्दचा अर्थ असतो की एक वर्ण दुसऱ्या वर्णाशी मिक्स होऊन असं काही निर्माण होतं ज्याला वर्णाश्रम पाळायची इच्छाच नसते. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये अशी जनता, असं पॉप्युलेशन जे फक्त इंद्रिय तृप्तीमध्ये इंटरेस्टेड आहे. कुठलेही सद्गुण उरत नाहीत. सत्य, दया, तप, शौच अशा संस्कृतीला वर्णसंकर संस्कृती म्हणतात, जी सध्या आपण पाहतो सगळीकडे. प्रेमाचा लवलेश कुठे राहत नाही. पूर्वी हे त्यांना माहिती होतं, त्यामुळे अनुवंशिकता जी होती ते टिकवून ठेवायचा मॅक्झिमम लोक प्रयत्न करायचे. आणि म्हणूनच आपल्या लहानपणी पण आपण बघितलेलं आहे, अजूनही समाजामध्ये आपण पाहतो, दुसऱ्या वर्णातलं किंवा दुसऱ्या जातीतलं लग्न केलं तर आपले जे आई वडील किंवा आजी आजोबा आहेत त्यांना वाईट वाटतं. पण त्याचं कारण आता पारंपरिक झालेलं आहे. माझा धर्म श्रेष्ठ का तुझा धर्म श्रेष्ठ, माझी जात श्रेष्ठ का तुझी जात श्रेष्ठ, असं झालेलं आहे. परंतु ऍक्च्युअली कारण हे होतं शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी. महाभारतामध्ये पण आपण पाहू शकतो, शांतनू राजा जो होता तो एका मत्स्यकन्येच्या प्रेमात पडला आणि तिथूनच महाभारत सुरू झालं. शुद्धता टिकून राहिली नाही. सत्यवतीच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो दारुडा निघाला. शुद्धता टिकवून ठेवायची असेल तर वर्णसंकर टाळायचा असतो. तर सध्या स्थितीला आपण यातून काय बोध घेऊ शकतो? काही नाही. पण सध्या स्थितीला इतका महान प्रचंड प्रमाणामध्ये वर्णसंकर झालेला आहे,
तुम्ही कितीही तुमचा गोत्र आणि तुमचं हे आणि तुमचं ते बघून लग्न केलं तरी जे व्हायचं तेच होणार आहे. कारण कलियुगातल्या आता सध्याच्या क्षणाला कुणाच्याही हृदयामध्ये शुद्धता राहिलेली नाही. अति कठीण आहे. मग लग्न करायचं नाही का? बेस्ट गोष्ट हेच आहे लग्न न करणे. जर शक्य असेल तर भागवतामध्ये पुढे पुढे तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल. परंतु 99.99% लोकांना ते शक्य होत नाही. मग आपले आचार्य आपले गुरु जे असतात त्यांना आपण कन्सल्ट केलं पाहिजे, आपल्या आई वडिलांपेक्षाही जास्त. येस. कारण आई वडील सगळे इंद्रिय तृप्तीने प्रेरित पिढी आहे आपली. पिढ्यानपिढ्या पण हे सगळे इंद्रिय तृप्तीनेच प्रेरित झालेलो आहोत. सध्या परिस्थिती अशी आहे की मुलांना मुलींना भक्तीमध्ये भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये इंटरेस्ट असला तरी आई वडील करू देत नाहीत. मग ते तुमचं लग्न कोणाशी करून देणार आहे? तुमचं लग्न करताना अशीच मुलगी बघणार आहेत जी सुंदर असेल, पैसे कमवणारी असेल. आजकाल नवीन रिक्वायरमेंट आहे, पैसे कमवणारी असली पाहिजे. आणि मुलगा बघताना कसे बघणार? जो सगळ्यात जास्त पैसे कमवतो, आई वडिलांपासून दूर राहतो. शुद्धता कोणीच बघणार नाही, हृदयाची मनाची शुद्धता कोणीच बघणार नाही. आणि म्हणून सगळी कुटुंब व्यवस्था बिघडलेली आहे, समाज व्यवस्था बिघडलेली आहे, सगळं बिघडलेलं आहे. हो की नाही? हा शब्द खूप महत्वाचा आहे, अनुवंशिक परंपरेची शुद्धता. त्यालाच अमोघ. अमोघचा अर्थ असतो निष्पाप. अर्जुनाला भगवंत एका श्लोकामध्ये अमोघ म्हणतात. निष्पाप म्हणजे ज्याचं हृदय शुद्ध आहे. आपण बघा किती मूर्ख आहोत सध्या स्थितीला. सायन्स मानतो देखील आणि सायन्स मानत पण नाही. जिथे इंद्रिय तृप्ती येते तिथे सायन्स पण मानत नाही आपण. सायन्स पण हेच सांगतं, तुमच्या डीएनए मध्ये हे सगळं रेकॉर्डेड आहे, हे अनुवंशिक आहे. एवढं मानतो आपण की आपल्या डोळ्याचा कलर आपल्या आई वडिलांसारखा मिळतो, आपल्या केसांचा कलर आपल्या आई वडिलांसारखा होतो, नाके डोळे आपण आई वडिलांना, उंची आई वडिलांचा, स्वभाव का नाही आई वडिलांसारखा? स्वभाव सगळं 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 हे अनुवंशिक असतं. आणि म्हणून लग्न ही गोष्ट साधी सुधी नसते. शास्त्रामध्ये त्याला खूप महत्व दिलेलं आहे. खूप सिरियसली घेतलं पाहिजे, प्रचंड प्रमाणात सिरियसली घेतलं पाहिजे. फक्त पैसा प्रतिष्ठा बघून चालत नाही. आणि आजकाल पैसा प्रतिष्ठा बघून आपण काय हाल होत आहेत ते बघतोय. मुलीकडचे जे असतात ते फक्त पैसा प्रतिष्ठा बघतात, मुलाकडचे जे असतात ते फक्त सौंदर्य बघतात. सौंदर्य हे मोस्ट ऑफ द टाइम डेंजरस असतं, लक्षात ठेवा. ताकद असते, ती ताकद चुकीच्या मार्गाने वापरण्याकडेच जीवाचा कल असतो. सुपर सिरियसली घेतलं पाहिजे. इथे ऋषीमुनी विचार करतायत की हे ध्रुव महाराजांच्या अनुवंशिकतेने आलेले, ध्रुव महाराजांच्या वंशातले हे वंशावळ आहे. त्यामुळे एक एक भ्रष्ट चुकीचा निघाला असेल याचा अर्थ असं नाही की पुढचे पण चुकी. तुमचा डीएनए जो असतो ना, तो मागच्या 100 पिढ्यांनी मिळून बनलेला असतो, फक्त तुमच्या आई वडिलांच्या डीएनए बनलेला नसतो. कधी कधी आपण बघतो बघा, मुलं जन्माला येतात आई वडिलांसारखी दिसत नाहीत पण आजी आजोबासारखे दिसतात. ग्रेट सायन्स हे फक्त दिसण्यावरती नाही, स्वभाव, तुमच्या इम्युन सिस्टम, इम्युन रिस्पॉन्स, रोग प्रतिकारक शक्ती, रोग प्रतिकारक रिस्पॉन्सला काय म्हणतात, हे सगळं त्या डीएनए मध्ये रेकॉर्डेड असतं. तुमच्या आजी आजोबा पणजोबा खरपणजोबा मागच्या 100 पिढ्यामध्ये लोकांनी काय खाल्लेलं, काय खाल्लं नव्हतं, कसे वागले होते, सगळं रेकॉर्डेड असतं. तरी पण लोक कसे काय बिघडतात प्रभूजी? लग्न करायला चुकल्यामुळे. त्यालाच वर्णसंकर म्हणतात. लग्न करायला का चुकतात लोक?
हे जग बनवलंय इंद्रिय तृप्तीसाठी. इंद्रिय तृप्तीला जो प्राधान्य देतो तो 100% चुकतो. जो भगवंतांच्या सेवेला प्राधान्य देतो तो चुकणार नाही. प्रभुपादांनी लावलेली लग्न पण तुटली प्रभूजी. या कलियुगामध्ये हेच होत राहणार आहे. प्रभुपादांनी बेस्ट ट्राय केला, त्यातली काही लग्न सक्सेसफुल झाली भुरीजन प्रभूजींच्या सारखी, काही लग्न अति महाभयानक अनसक्सेसफुल झाली जदुराणी माताजींसारखी. मग काय करायचं? तुम्हाला जर कंट्रोल नसेल तर चान्स घ्यायचा, कंट्रोल असेल तर चान्स घ्यायचा नाही. सिंपल आहे. ब्रह्मचर्याला खूप महत्व दिलेलं आहे भागवतम मध्ये, शास्त्रामध्ये. इज द बेस्ट वे भगवंतांना भगवद्धाम प्राप्त करण्यासाठी. अनुवंशिक परंपरेच्या शुद्धतेस अमोघ वीर्य असे म्हटले जाते. विशेषतः ब्राह्मण, क्षत्रिय तसेच वैश्य या द्विजांच्या कुळातील पवित्र वीर्य परंपरा अतिशय शुद्ध राखली गेली पाहिजे. लिहितात विशेषतः ब्राह्मण, क्षत्रिय तसेच. म्हणून बघा पूर्वीच्या काळामध्ये बऱ्याच तुम्ही कथा, सिनेमा किंवा इवन शास्त्रातल्या कथा तुम्ही ऐकल्या असाल, जिथे ब्राह्मणाच्या घरातला इंद्रिय तृप्तीला आहारी जातो आणि कुठल्या तरी नीच कुळातील स्त्रीशी लग्न करतो किंवा पुरुषाशी लग्न करते मुलगी, त्याला अघन्य मानलं जातं, निंद्य मानलं जातं. त्यांच्यावर जास्त जबाबदारी असते ही शुद्धता टिकवून ठेवायची, कारण ते विद्वान असतात, हुशार असतात, त्यांना जीवनाचा अर्थ माहिती असतो. ही सृष्टी प्रकृती कशासाठी बनवलेली आहे, याचा उपयोग काय आहे, हे सगळं माहिती असतं त्यांना. तरी पण जर ते इंद्रिय तृप्तीच्या आहारी गेले, म्हणजे जे शूद्र आहेत किंवा शूद्राच्या खालच्या आहेत ते एकमेकांमध्ये कसेही लेफ्ट राईट कसेही फॉर्निकेट केले, डझंट रिअली मॅटर, बिकॉज दे आर कारण ते ऑलरेडी वर्णसंकरामध्ये आहेत, तिथे अजून काय नष्ट होणार आहे. परंतु जे ब्राह्मण असतात, क्षत्रिय असतात, यांनी खूप लक्षपूर्वक हे सगळं लक्षात ठेवायचं असतं. ज्याच्या मनावरती, ज्याच्या इंद्रियावरती कंट्रोल नाही आहे, त्याला पूर्वीच्या काळामध्ये राजा पण होऊ देत नव्हते लोक. कारण एकदा राजा झाला की त्याच्या हातात सत्ता, मग तो कसंही वागू शकतो. आता असे बरेच प्रश्न उठू शकतात की मग हे का झालं, ते का झालं. आपण हे सगळ्या डिटेलमध्ये जाऊ शकत नाही. असा प्रश्न उठू शकतो की भीष्मदेव जे होते ते महाजन होते, 12 महाजनांमध्ये भीष्मदेवांचं नाव येते. मग भीष्मदेवांनी हे कसं काय होऊ दिलं? आपल्या वडिलांना सत्यवतीशी लग्न करण्यासाठी स्वतः प्रतिज्ञा केली. वॉटेवर, कधी कधी कर्म असतं, कधी कधी इंद्रिय तृप्तीची इच्छा असते, कधी कधी भगवंतांची लीला असते, सगळ्याचं कॉम्बिनेशन असते. वी कॅनॉट फाइंड, प्रत्येक गोष्टीला कारण शोधून काढू शकत नाही आपण. परंतु एक जनरल तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की काय प्रिन्सिपल आहे, काय तत्वज्ञान आहे. प्रभुपाद सांगतात इथे, विशेष करून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या द्विजांच्या, द्विज म्हणजे जे गुरुकडे जाऊन गुरुला पिता आणि वेदाला माता समजून ज्ञान घेणारे हे वर्ण असतात. विशेष करून ब्राह्मण आणि क्षत्रिय. वैश्य काइंड ऑफ, वैश्याने गेलं नाही गेलं काही फरक नाही पडत, शूद्र जातच नाहीत. त्यांनी विशेष करून या वंश परंपरागत शुद्धतेकडे, अनुवंशिक शुद्धतेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि यासाठी गर्भधारणेपूर्वी केल्या जाणाऱ्या गर्भधान संस्कारापासून प्रारंभ होणाऱ्या विविध शुद्धीकरण विधींचे म्हणजे संस्कारांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. काय लिहितात प्रभुपाद? अत्यावश्यक आहे, अति आवश्यक आहे. याला खूप महत्व दिलेलं आहे शास्त्रामध्ये. एक मिस्टेक आणि युअर डन. एका जन्माचं नाही, 1000 जन्माचं तुम्हाला परत पाप कर्म तुमचं सुरू होतं.
पापाच्या प्रतिक्रिया सुरू होतात. आता सुदैवाने का दुर्दैवाने म्हणायचं माहिती नाही, आपण सर्व या ज्ञानामध्ये, या मार्गामध्ये हे सगळं करून आलो. 20-30 आल्यानंतर हे आपलं भाग्य आहे ऍक्च्युली. आता हे सगळं आपण बदलू शकत नाही मागे जाऊन. आता काय केलं पाहिजे? आता भगवंतांच्या नामाचा आश्रय घट्ट घेतला पाहिजे, एकदम घट्ट. सगळं सोडून दिलं पाहिजे. आणि इथून पुढची जी पिढी आहे त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी दरवेळी सांगत असतो, तुमचं लग्न झालेलं नसेल आणि तुम्हाला लग्न करायचं असेल, भक्त नसेल किंवा भक्तीच्या मार्गावरती नसेल, अशा मुलाशी मुलीशी बिलकुल कधीही लग्न करू नका. तुमच्या आई वडिलांनी तुमच्या डोक्याला बंदूक जरी धरली तरी. महा डेंजरस आहे, महा डेंजरस आहे. कोण करतं गर्भधान संस्कार? आता आपले भक्त लोक देखील करत नाहीत. जे भक्तीत आले ते देखील करत नाहीत, कारण त्यांनी कधी वाचलंय भागवतम? कधी वाचलेलंच नाही. व्यासासनावर बसून या गोष्टी कुणी सांगितल्यात तुम्हाला? नुसतेच इतिहास कथा सांगितल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व असतं हे नाही सांगितलं. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्याचे 16च्या 16 संस्कार झालेले नाही आहेत मागच्या 7 पिढीमध्ये, तो स्वतःला ब्राह्मण म्हणूच शकत नाही. आता आजकालच्या ब्राह्मणाला जाऊन विचारा 16 संस्कार कुठले असतात, त्याला सांगता येत नाही. 16 संस्कार. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा संस्कार असतो हा गर्भधारणा संस्कार, गर्भधारणेचा संस्कार. प्रभुपाद या गोष्टी सगळ्या अति सिरियसली सांगायचे आपल्या शिष्यांना. त्या शिष्यांना प्रश्न पडला, आता तुम्ही आमचे लग्न केलेत, तुम्ही तर म्हणता की यज्ञ विज्ञ काही करायचं नाही, मग हे गर्भधारणा संस्कार कसं करायचा? प्रभुपादांनी सांगितलं, यज्ञ का करायचं नाही? यज्ञ हा करावाच लागतो, यज्ञाशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. कुठला यज्ञ करायचा हे महत्वाचं आहे. कलियुगामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा यज्ञ करू शकत नाही, फक्त एकच यज्ञ करू शकता. कुठला? संकीर्तन यज्ञ, नाम जपाचा यज्ञ. मग गर्भधारणा संस्कार करण्यापूर्वी संकीर्तन यज्ञ करा. प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, नवरा बायको दोघांनी बसा आणि 50-50 माळा जप करा. तोच तुमचा गर्भधारणा संस्कार आहे. हे लॉजिकल पण आहे आणि गुरुनी पण सांगितलंय, आचार्यांनी पण सांगितलंय, मग आपण करायला नको? तुम्ही आज प्रभुपादांच्या या संस्थेमध्ये जाऊन विचारा किती लोकांना हे माहिती आहे. का नाही माहिती? कारण प्रभुपादांचे शिष्य जे आज गुरु म्हणून फिरतात सगळीकडे, त्यांना प्रभुपादांचं आहे तसं पुढे सांगायचं नाही, त्यामुळे त्यांनी कधी तुम्हाला हे सांगितलंच नाही. बरं, प्रभुपादांची पुस्तकं घेऊन बसतो आपण व्यासासनावरती वाचायला, आपण हे कधी वाचलंच नाही, स्वतःच्या मनानेच लेक्चर देतो, प्रवचन देतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ही जी कथा आपण सध्या वाचतोय ना, हे कथा त्याचंच उदाहरण आहे. अंगराजाने यज्ञ करताना त्या यज्ञातली हवीर घ्यायला देवी देवताच येत नव्हते, इतका तो पापी होता. या जन्मात नाही, पूर्व जन्मात ब्राह्मणाने त्याला सांगितलं. बर, त्या पापाचं देखील त्याने निराकरण करून यज्ञ कंटिन्यू केला. यज्ञ सक्सेसफुल झाला, तर मुलगा कसला जन्मला बघा. आणि तुम्हाला काय वाटते? तुम्ही गुरुचे आदेश न मानता, गुरुचे उपदेश न मानता कसंही इंद्रिय तृप्तीसाठी लग्न केलं, मुलं जन्माला घातली, तर ती चांगली जन्माला येतील? हा, येतील चांगली जन्माला. विशेष करून या कलियुगामध्ये एखाद्या जीवाला जर तुम्हाला जन्माला घालायचा असेल, या कलियुगामध्ये एखाद्या जीवाला भौतिक जगामध्ये जर तुम्हाला आणायची इच्छा असेल, किती केअरफुल असलं पाहिजे तुम्ही. इथे श्वास घ्यायला शुद्ध हवा नाही. तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी तुम्ही एका जीवाला या भौतिक जगामध्ये घेऊन येता. प्रभुपाद म्हणतात, तुम्हाला अधिकारच नाही हे करण्याचा.
वृषभदेव म्हणतात पुढे 5व्या स्कंदामध्ये, तुम्हाला अधिकारच नाही आहे हे करण्याचा. जर तुम्हाला तुमच्या मुलांना भक्ती मार्ग दाखवता येत नसेल, भक्ती मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करायची तुमची इच्छा नसेल, तर तुम्हाला मुलांना जन्म घालायचा अधिकारच नाही. पिता न सस्यात गुरु न सस्यात, गुरु व्हायचा अधिकार नाही. तर तुम्हाला तुमच्या शिष्यांना भगवत मार्ग दाखवायचं जमत नसेल, तर तुम्हाला गुरु व्हायचा अधिकार नाही. बनवलेत 50,000 शिष्य प्रतिष्ठेसाठी. 50,000 शिष्यांना जाऊन विचारा, तुमच्या गुरुनी कधी तुम्हाला सांगितलं का गर्भधारणेपूर्वी केल्या जाणाऱ्या गर्भधान संस्कारापासून प्रारंभ होणाऱ्या विविध शुद्धीकरण विधींचे म्हणजे संस्कारांचे पालन करणे अत्यावश्यक आहे? तुमच्या गुरुनी कधी सांगितलं तुम्हाला? केले 50,000 शिष्य नावासाठी. तुम्ही कधी जाऊन विचारलं त्यांना? ते पण प्रॉब्लेमॅटिक आहे. विशेषतः ब्राह्मणांनी शुद्धीकरणाच्या विधीचे काटेकोरपणे पालन केले नाही तर कुळातील वंशज अशुद्ध होतात आणि कुटुंबामध्ये हळूहळू पापाचरण होऊ लागते. प्रभूजी मनाचंच काहीतरी सांगता. मनाचं मी काही सांगत नाही. मी प्रभुपादांचं बरेच मी वाचलंय, श्रवण केलंय. कधी कधी या तात्पर्यात नसेल, दुसरीकडून कुठेतरी काहीतरी मी वाचलेलं मला आठवतं. पण बघा इथे प्रभुपाद स्वतःच लिहित आहेत, विशेषतः ब्राह्मणांनी शुद्धीकरणाच्या विधींचे काटेकोर पालन केले नाही तर कुळातील वंशज अशुद्ध होतात आणि कुटुंबामध्ये हळूहळू पापाचरण होऊ लागते. आज लोकांना पाप म्हणजे काय ते देखील माहिती नाही. हे सगळं पाप आहे. 4 प्रमुख पाप सांगितले जातात: जुगार खेळणे, मांसाहार करणे, नशा करणे आणि व्यभिचार करणे. परंतु या 4 पाप करायला जी ऑक्झिलरी पाप करतो आपण, ती पण सगळी पापच आहेत. नशा करण्यासाठी पैसा कुठून आणतो? पापातूनच आणतो. जुगार खेळायला पैसा कुठून आणतो? पापातूनच आणतो. व्यभिचार पण सोपा राहिलेला नाही आता कलियुगामध्ये, त्याच्यासाठी पण पैसा लागतो. मग आज समाजामध्ये सगळेच पापाचरण करताना दिसतात का? कोणी संस्कारच केले नाहीत. संस्कारचा लिटरली अर्थ असतो मनावरचे विचार, मनाची विचारधारा. लहान मुलांची विचारधारा कशी बदलायची याला संस्कार म्हणतात. परंतु याच्यासाठी काही विधी पण दिलेल्या शास्त्रामध्ये. जन्माच्या पूर्वीच नाही तर गर्भधारणेच्या पूर्वी पहिला संस्कार असतो. आजकाल स्टाईल मध्ये गर्भधारणा संस्कार करतात. मोठे मोठे पोट घेऊन 6व्या-7व्या महिन्याचे गर्भ असलेले माताजी लोक गर्भधारणा संस्कारासाठी येतात. आणि हा बोगस ब्राह्मण पण ऍडव्हर्टाइजमेंट करतो, गर्भधारणा संस्कार फक्त 1,500 रुपये मध्ये. सगळे गर्भ ऑलरेडी धारण केलेले येतात तिथं गर्भधारणा संस्कार करायला. म्हणजे बेसिक पण आपल्याला माहिती नाही. किती खालच्या पातळीला गेलेला विचार करा आपण कलियुगामध्ये. नंतर मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा नामकरण संस्कार, त्याचे केस काढायचे असतात तेव्हा एक संस्कार असतो, त्याचे कान टोचायचे असतात तेव्हा संस्कार असतो, त्याला जेव्हा पहिल्यांदा अन्न द्यायचं असतं तेव्हा संस्कार असतो, त्याचा जेव्हा विद्या ग्रहण करायला सुरू करतो तेव्हा संस्कार असतो, त्याचं जेव्हा लग्न होतं तेव्हा संस्कार असतो. काहीच माहिती नाही आपल्याला. स्टाईलसाठी, फॅशनसाठी जे जमेल ते आपण करतो. विशेष करून भारतातले हिंदू लोक अर्धवट सगळं माहिती आहे आपल्याला. स्टाईलसाठी जे जमेल ते करतो आपण. विवाह संस्कार जनरली करतात आणि अंत्यसंस्कार जनरली करतात. अंत्यसंस्कार पण लोकांना नको आहे आजकाल. कोणी 2 दिवसात उरकतो, कोणी 1 दिवसात उरकतो. काय वाटेल ते स्वतःच्या मनाने प्रथा काढलेली आहे. ते फारसी लोक बॉडीला आहे तसे नेऊन ठेवतात पक्ष्यांना खायला. फारसी लोकांमध्ये माहिती तुम्हाला, बॉडीला आहे तसे नेऊन ठेवतात पक्ष्यांना खायला.
विशेषतः प्रभुपादांनी लिहिलेलं आहे, ब्राह्मणांनी शुद्धीकरणाच्या विधीचे काटेकोरपणे पालन केले नाही तर कुळातील वंशज अशुद्ध होतात आणि कुटुंबामध्ये हळूहळू पापाचरण होऊ लागते. सायंटिफिकली पण प्रूव्ह करू शकता. हळूहळू होऊ लागते म्हणजे काय, तुम्ही जे संस्कार होते तेच केले नाहीत, म्हणजे जे वंशावळ निर्माण होणार त्याचा डीएनए पण तसाच निर्माण होणार. तुमच्या आई वडिलांमध्ये जर इंद्रिय तृप्तीची इच्छा असेल तर तीच मुलामध्ये येणार, तीच मुलीमध्ये येणार, तेच त्यांच्या मुलांना शिकवणार. सेम थिंग. तुम्ही शास्त्राने प्रूव्ह करा किंवा डीएनए ने प्रूव्ह करा, सेम थिंग. ध्रुव महाराजांच्या वंशातील वीर्य शुद्ध असल्यामुळे अंग महाराज अत्यंत पवित्र होते. तथापि मूर्तिमंत मृत्यूची कन्या सुनीता त्यांची पत्नी होती आणि तिच्या संगतीमुळे त्यांचे वीर्य दूषित झाले. थोडस कॉन्ट्राडिक्टरी वाटतं आपल्याला की इथे तर म्हटलेलं आहे की अंग महाराज अत्यंत पवित्र होते. मग अत्यंत पवित्र होते, मग त्यांनी सुनीताशी लग्नच का केलं? करायलाच नको पाहिजे होते ना. चंद्रवंशामध्ये जन्मलेला राजा शांतनू, चंद्र का सूर्यवंश, चंद्रवंश, शांतनू महान वंशावळातून आलेला, तो महान कुरु राजापासून. त्याच्या मनामध्ये एका मत्स्यकन्येशी लग्न करायची इच्छाच कशी झाली? यालाच म्हणतात भौतिक जगत. अशा महान डीएनएच्या माणसाला देखील इंद्रियांना कंट्रोल करता येत नाही. मग आपण तुम्ही कोण आहे? नाही. किती घट्ट आपण भगवत नामाला धरलं पाहिजे, किती घट्ट आपण गुरुचे पाय धरले पाहिजेत, किती घट्ट आपण आचार्याचे पाय धरले पाहिजेत. आणि भौतिक जगामध्ये सगळीकडे धोकाच धोका आहे. अंगराजा होता पवित्र, परंतु इंद्रियांच्या आवेगांना कंट्रोल करणे भौतिक जगामध्ये आलेल्या माणसाला कधी कधी अतिशय कठीण होतं. पुढच्या बऱ्याच कथा तशा आहेत पुरंजन महाराजाची वगैरे 5व्या स्कंदामध्ये. त्याचे परिणाम काय होतात हेच वाचायचं आहे आपल्याला. त्यामुळे अंगराजाचं त्याच्यामध्ये काही दोष नव्हता. सुनीतेच्या संगामुळे वेन सारखा दुष्ट जन्माला आला. ध्रुव महाराजांच्या वंशातील ही मोठीच दुर्घटना होती. सर्व संत आणि ऋषीजनांनी या गोष्टीचा विचार करून याविषयी कृती करण्याचे ठरवले. याच्यावरती पण उपाय असतात, परंतु ते उपाय करण्यासाठी जो अभ्यास लागतो, जे ऋषी ब्राह्मण लागतात, ते कलियुगात नाही आहेत, लक्षात ठेवा. या सगळ्या ऋषी मुनींनी विचार करून महान यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये त्या वेन राजाची बॉडी जी सुनीताने प्रिझर्व करून ठेवली होती, त्याचे पार्ट वापरून नवीन राजा निर्माण केला. त्यात पण ते चुकले ऍक्च्युली. सांगायचा मुद्दा असा आहे की सध्या स्थितीला आपल्याकडून जर चूक झाली अशी, तर ते फिक्स करायला आपल्याला असे ऋषी मुनी देखील मिळणार नाहीत. सो बी एक्स्ट्रा केअरफुल, एक्स्ट्रा डबल एक्स्ट्रा केअरफुल. ती कृतीच म्हणजे त्यांनी काय केलं हे फिक्स करण्यासाठी पुढील श्लोकांमध्ये वर्णिलेले आहे. काय केलं त्यांनी? विनिश्चित्तय वम ऋषयो विपन्नस्य महीपते ममंथुरुरुहुम तरसा तत्रासिद बाहुको नरा. असा निर्णय घेतल्यानंतर संत जनांनी आणि ऋषींनी राजा वेनाच्या मृत शरीराच्या मांडी तोडून घेतली. अत्यंत वेगाने आणि विशिष्ट पद्धतीने मंथन केले. या मंथनाच्या योगाने वेन राजाच्या शरीरापासून एक ठेंगू पुरुष जन्मला. ठेंगू पुरुष जन्मला. पृथू महाराज नाही जन्मले. पृथू महाराज आता चुकलं त्यांचं, आणखीन एकदा करतात, मग पृथू महाराज जन्मले. ठेंगू पुरुष
नाव काय होतं विसरलो मी. निषिद 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 मग बै खासी बैल असं सगळं वाचूया काय. 6:43 झाले. तात्पर्य, राजा वेनाच्या मांड्यांचे मंथन केल्यानंतर बाहुकाचा जन्म झाला. व्हॉट इज बाहुका? ठेंगू. That person was born by churning the thighs of King Vena proves that the spirit soul is individual and separate from the body. इंग्लिश मध्ये नाहीच आहे वाक्य. यावरून सिद्ध होते की चेतन आत्मा हा व्यक्तिगत असून शरीरापासून भिन्न असतो. संत पुरुष आणि ऋषीमुनी वेन राजाच्या मृत शरीरापासून आणखी एका मनुष्यास उत्पन्न करू शकले, परंतु वेनास पुन्हा जिवंत करणे त्यांना शक्य नव्हते. वेन राजा शरीरातून निघून गेला होता आणि निश्चितच त्याने दुसरे शरीर धारण केले होते. महर्षींसाठी वेनाचे शरीर केवळ शरीर महत्वाचे होते, कारण ते ध्रुव महाराजांच्या कुळातील वीर्य परंपरेपासून जन्मलेले होते. जसं आता हे डीएनए वाले म्हणतात ना, एक छोटासा शरीराचा तुकडा जरी आम्हाला मिळाला तरी बास आहे, त्यावरून आम्ही शोधून काढतो तुमचा डीएनए काय आहे. हे प्रिझर्व राहतं ऍक्च्युली. कधी कधी असे केसेस मी ऐकलेले आहेत की मेल्यानंतर जवळजवळ 20 वर्षांनी त्याचा एखादा केस सापडला ना, त्याच्यावरून पण शोधून काढता येतं त्याचा डीएनए काय. डीएनए ऑलवेज स्टेज प्रिझर्व. आणि त्याच्यावरूनच काही भक्तांनी प्रूव्ह केलं की प्रभुपादांना विष दिलेलं होतं, प्रभुपादांचं डीएनए अनालिसिस करून. तर प्रभुपाद इथे सांगायचा प्रयत्न करतायत की वेन राजाची बॉडी जी प्रिझर्व केलेली होती त्याच्या मातेने, त्यातला आत्मा तर निघून गेलेला होता आणि त्याने दुसरं शरीर धारण केलं होतं. त्यामुळे त्याला पुन्हा या शरीरात बोलवणं शक्य नाही. आता या शरीराचा डीएनए घेऊन आपण नवीन शरीर बनवू शकतो का आणि त्याच्यामध्ये नवीन आत्म्याला बोलवू शकतो का, हा प्रयत्न करतायत हे सगळे ऋषी मिळून आपले मंत्र आणि सिद्धीचा वापर करून. परिणामी ज्यांच्यापासून दुसरा देह निर्माण केला जाऊ शकतो ते घटक वेन राजाच्या शरीरात होते. विशिष्ट पद्धतीने मृत शरीराच्या मांड्यांचे मंथन करण्यात आले तेव्हा त्यापासून एक शरीर निर्माण झाले. वेनाचे शरीर मृत होते तरी औषधींमुळे आणि वेनाच्या मातेने उच्चारलेल्या मंत्रांमुळे ते सुरक्षित राहिलेले होते. अशा रीतीने दुसऱ्या शरीराच्या निर्मितीसाठीचे घटक त्यामध्ये होते. वेन राजाच्या मृत शरीरापासून बाहुक नावाचा मनुष्य जन्मास येतो. बाहुक नावाचा मनुष्य जन्मास येणे ही खरोखर काही आश्चर्यजनक गोष्ट नव्हती, केवळ ती कला जाणण्याचा तो प्रश्न होता. एका शरीराच्या वीर्यापासून दुसरे शरीर उद्भवते आणि त्या शरीराचा आश्रय आत्म्याने घेतल्यामुळे जीवन लक्षणे अभिव्यक्त होतात. राजा वेनाच्या मृत शरीरापासून दुसरे शरीर निर्माण होणे केवळ अशक्य आहे असा विचार कोणीही करू नये. ऋषींच्या कौशल्य पूर्ण कृतीमुळे ही घटना घडू शकली. पुढे मला वाटते 6व्या स्कंदात काय कुठेतरी टेस्ट ट्यूब बेबी पण आहे. प्रभुपाद तिथे सांगतात की टेस्ट ट्यूब बेबी करायची जी हे आहे ना टेक्नॉलॉजी, पूर्वीच्या काळात पण होती. काक कृष्णोति स्वांगो ऋष्वबाहुर महाहनु वृष्वपान निम्नाना साग्रो रक्ताक्षस्ताम्र मूर्धजः.
वेन राजाच्या मांड्यांपासून जन्मलेल्या त्या व्यक्तीचे बाहुक असे नामकरण करण्यात आले. अच्छा, बाहुक त्याचं नाव होत. आणि त्याचा वर्ण कावळ्यासारखा काळा होता. दॅट्स व्हेरी डेंजरस. कावळ्यासारखा. त्याच्या शरीराचे सर्व अवयव आखूड होते. त्याचे हात आणि पाय आखूड होते आणि त्याचे जबडे मोठे होते. त्याचे नाक चपटे, डोळे लाल आणि मस्तकावरील केस ताम्रवर्णाचे, कॉपर सारखे. तम तू ते वनतम दिनम किं करोमिति वादिनम निषिदेत्य ब्रुंवंस्तात स निषिदस्ततो भवत. तो अत्यंत नम्र आणि दीन होता. आपल्या जन्मानंतर लगेच त्याने महर्षींना नमस्कार केला आणि महाराज मी काय करावे असे विचारले. यावर महर्षी त्याला म्हणाले, कृपया खाली बैस. अच्छा, बैस म्हणजे निषेध. अशा प्रकारे नैषाद जातीचा जनक निषाद जन्मास आला. नैषाद जातीचा जनक निषाद. शास्त्रामध्ये म्हटले आहे की शरीराचे मस्तक ब्राह्मण वर्णाचे प्रतिनिधित्व करते, बाहू क्षत्रिय वर्णाचे, उदर वैश्य वर्णाचे आणि मांड्या आणि पाय शूद्र वर्णाचे प्रतिनिधित्व करतात. शूद्रांना कधी कधी कृष्ण वा काळ्या वर्णाचे म्हटले जाते. ब्राह्मणांना शुक्ल किंवा श्वेत वर्णीय म्हणतात. त्याच्यात काही उच्च निश्चितता नाही आहे बरं का. क्षत्रिय आणि वैश्य हे कृष्ण आणि श्वेत वर्णाच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या रंगाचे असतात. तथापि अपवादात्मक आणि अत्यंतिक गोरे असलेल्या लोकांची त्वचा पांढऱ्या महारोगामुळे दूषित झालेली असते असे म्हटले जाते. असा निष्कर्ष काढता येईल की श्वेत आणि सुवर्ण रंग हा उच्च वर्णीयांचा असतो तर काळा रंग शूद्रांचा असतो. वाईट वाटून घेऊ नका, कलियुगामध्ये सगळेच शूद्र आहेत. मग हे अमेरिकन वगैरे प्रभुपाद सांगतात त्यांना रोग झालेला आहे. ते काही ब्राह्मण नाही आहेत. ब्राह्मण असते तर एवढे पापी झाले नसते. ऑफकोर्स जसं मी म्हणालो की याच्यात काही उच्च निश्चितता काही नाही आहे. जस्ट दुसरा मुद्दा प्रभुपाद सांगायचा इथे प्रयत्न करतायत म्हणजे ऋषीमुनी कुठे चुकले, मंथन करायला मांडी घेतली. हात घ्यायला पाहिजे होता. क्षत्रिय हातात असतो ना बाहूमध्ये. मग पुढे काय करतात, तस्य वंशास्तु नैषादा. हा जो होता हा घर सोडून जातो ऍक्च्युली आणि मग त्याच्यापासून नैषाद नावाची जात निर्माण होते. तो कुठे जातो माहिती नाही, त्याची स्टोरी काय, इतिहास काय ते दिलेलं नाही. तस्य वंशास्तु नैषादा गिरिकानन गोचरा एना हरजायमानो वेन कल्मशम उल्बनम. त्याच्या म्हणजे त्या निषादाच्या जन्मानंतर त्याने लगेच वेन राजाची सर्व पाप कर्मे स्वीकारली. म्हणून हा नैषादांचा वर्ग चोरी, लुटालूट आणि शिकारी यासारखी पाप करण्यात नित्य रमलेला असतो. रामायणात का महाभारत मध्ये आहे ना निषाद आदिवासी असतो. निषाद डाकू ह्या निषादापासून ते सुरू झालं. दिस इज ऑल्सो, हे देखील खूप सिग्निफिकंट आहे कारण हा जो निषाद होता त्याने वेन राजाची सगळे पाप कर्म घेतली आणि निघून गेला. त्यामुळे आता नवीन जो निर्माण होणार तो शुद्ध निर्माण होणार. परिणामतः त्यांना केवळ पर्वत आणि अरण्यामध्ये निवास करण्याची अनुमती असते या नैषादांना. नैषाद स्वभावताच पापी असल्यामुळे त्यांना नगर आणि ग्रामामध्ये निवास करण्याची अनुमती नसते. यास्तव त्यांची शरीरे अत्यंत कुरूप आणि त्यांचे व्यवसायही अत्यंत पापमय असतात. तरीही आपण जाणून घेतले पाहिजे की शुद्ध भक्तांच्या कृपेने अगदी या पापी मनुष्यांचाही, ज्यांना काही वेळा किराट असेही संबोधले जाते, त्यांच्या पापमय जीवनातून उद्धार करून त्यांना सर्वोच्च वैष्णव स्तरावर आणता येते. प्रभुपाद सांगतात त्याच्यात काही नीच उच्चता नाही आहे. भौतिक जगामध्ये सगळेच नीच आहेत. जे वर्णाश्रमाच्या मध्ये येऊच शकत नाहीत त्याच्याही खालच्या प्रकारची कामं करतात, कृत्य करतात. त्यांची हे प्रकार आहेत निषाद, किरीट, पुलंद, आंध्र, पुलकश वगैरे वगैरे.
म्लेच्छ, यवन, पहिल्या स्कंदामध्ये दिलेले आहेत हे सगळे 10-15. परंतु प्रभुपाद आपल्याला स्टोरीमध्ये तुम्ही एकदम असं हे होऊ नका, स्टोरीमध्ये मग्न होऊन परत तुम्ही दूषित होऊ नका म्हणून प्रभुपाद थोडस आपल्याला जमिनीवर आणतात. कुणीही असो, निषाद असो, काळा असो, गोरा असो, डझंट रिअली मॅटर, सगळे भगवंतांचे भक्त बनू शकतात. वैष्णवांचा संग केला आणि आचार्य सांगतील, गुरु सांगतील त्याप्रमाणे आचरण केलं, कुणीही बनू शकतो. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी भक्तिपूर्ण सेवेमध्ये नियुक्त झालेला मनुष्य कितीही घोर पापी असला तरी भगवंतांच्या धामामध्ये प्रविष्ट होण्यास पात्र ठरू शकतो. पापी असला, पाप करत असला नाही, पापी असला. लक्षात ठेवा, भगवद्गीतेत पण सांगितलंय, 4 दिवसात आपण तो श्लोक येणार आहे. मनुष्याने भक्तिमय सेवेच्या मार्गाने केवळ सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त होणे आवश्यक आहे. कुठेही जन्माला येऊ दे, भक्तीचा मार्ग स्वीकारायचा आणि स्वतःला शुद्ध करायचं. अशा रीतीने प्रत्येक जण स्वतःच्या वास्तविक ग्रही अर्थात भगवत धामात प्रवेश मिळवण्याची योग्यता प्राप्त करू शकतो. याची पुष्टी स्वतः भगवंतांनी भगवद्गीतेत 9व्या अध्यायात 32व्या श्लोकात केलेली आहे. माम ही पार्थ व्यपाश्रित्य एपिस्यु पाप योनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रो तेपि यान्ति पराम गतिम. हे पार्थ, जे माझा आश्रय घेतात ते जरी जन्माने नीच स्तराचे म्हणजे स्त्रिया, वैश्य, व्यापारी, शूद्र, कामगार असले तरी त्यांना परमधामाची प्राप्ती होऊ शकते. हरे कृष्ण. अशा रीतीने श्रीमद भागवतमच्या 4थ्या स्कंदातील वेन राजाची कथा नामक 14व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. आज आपण 5-6 श्लोक वाचले. पहिला श्लोक महत्वाचा होता. प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात वंश परंपरा कशी टिकवून ठेवायची असते. वेन राजाचा दी एंड. पृथु महाराज येणार. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण.